श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर हा व्हिडिओ असणार आहे आपल्या उद्या येणाऱ्या एकादशीबद्दल. उद्याची जी एकादशी तिथी आहे ती म्हणजेच पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की पापमोचनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने आपल्याला सर्व पापांमधून मुक्ती मिळते. तर या पापमोचनी एकादशीचे काय महत्त्व आहे व या दिवशी कोणते उपाय केल्याने भगवान विष्णूची कृपाही आपल्यावर होते, या सर्व गोष्टींबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच असे काही उपायही पाहणार आहोत जेणेकरून की आपल्या आयुष्यामधील आर्थिक प्रश्न हे कारणीस लागतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, समाधान आणि आनंद नांदेल. तर त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. पापमोचनी एकादशी ही फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षामध्ये येत असते. तर यावर्षी म्हणजेच या महिन्यामध्ये पापमोचनी एकादशी ही 15 मार्च 2026 रविवार रोजी आलेली आहे. आणि पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, कशा प्रकारे देवाची पूजा करायची आहे, कशा प्रकारे आपल्याला देवांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत ते आपण पाहूयात. तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व पाप नष्ट होतात असे शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये सांगितले आहे. पापमोचनी एकादशीच्या बऱ्याचशा कथा देखील प्रसिद्ध आहेत. तर असे म्हणतात की पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपण जर विष्णू देवतेची अगदी मनोभावे सेवा, पूजा अर्चना केली तर विष्णू भगवान हे आपल्यावर प्रसन्न होतात. आणि भगवान विष्णू जर आपल्यावर प्रसन्न झाले तर माता लक्ष्मीची कृपाही आपल्याला आपोआप प्राप्त होत असते. तर भगवान विष्णूची सर्वात आवडती वस्तू म्हणजे तुळशीची पाने. आता यावर्षी एकादशी ही रविवारी आलेली असल्यामुळे आपल्याला तुळशीची पाने तोडता येणार नाहीत रविवारच्या दिवशी, परंतु आपल्याला ती तुळशीची पाने भगवान विष्णूला अर्पण करायची आहेत. त्यासाठी तुम्हाला शनिवारी 14 मार्च रोजी तुळशीचे पाने तोडून ठेवायची आहेत व दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्हाला ती विष्णू भगवानाला अर्पण करायची आहेत. तर त्याचबरोबर विष्णू म्हणजेच भगवान विष्णूला आपल्याला पिवळी फुले अर्पण करायची आहेत. पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मग पंचामृताने त्यांना अभिषेक घालायचा आहे. दुधाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना. तसेच असे म्हणतात की एकादशीच्या दिवशी भात वर्ज्य असतो. म्हणजेच एकादशीच्या दिवशी घरामध्ये तांदूळ शिजवणे हे अतिशय चुकीचे व वाईट मानले जाते. की एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये तांदूळाचे भात बनवू नये किंवा मग तांदूळ कोणाला दानही करू नये. तसेच उद्याची जी पापमोचनी एकादशी आहे ती खूप विशेष आहे. कारण पापमोचनी एकादशीच्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने व्रत केले तर त्याचे व्रत हे पूर्ण फलास जाते असे म्हणतात. त्याचबरोबर जर कोणाला हे व्रत करणे शक्य नाही झाले तरी देखील त्यांनी भगवान विष्णूची सेवा केली, भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण केली, त्यांना पंचामृताने अभिषेक घातला, तसेच त्यांची आवडती वस्तू म्हणजे तुळशीची पाने त्यांना अर्पण केली तर नक्कीच भगवान विष्णूंची कृपा ही तुमच्यावर होईल. तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आता आपण एक उपाय पाहणार आहोत जेणेकरून की आपल्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्नही काढणीस लागतील. तर यासाठी तुम्हाला 1000 तुळशीची पाने लागणार आहेत. जर तुम्ही 1000 तुळशीच्या पानाने भगवान विष्णूंना किंवा मग विठ्ठलाला एक एक तुळशीचं पान अर्पण करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप तुम्हाला 1000 वेळा करायचा आहे, एक एक तुळशीचं पान देवाला अर्पण करून. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्न हे नक्कीच काढणीस लागतील आणि भगवान विष्णूंची व माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल. त्यामुळे पापमोचनी एकादशीच्या दिवशी केलेले व्रत, सेवा, पूजा, अर्चना या सर्व गोष्टी खूपच फलदायी ठरतात. त्यामुळे उद्याच्या पापमोचनी एकादशीचे व्रत नक्कीच करा. जरी एकादशीचे व्रत करणे शक्य नाही झाले तरी देखील भगवान विष्णूंची
पांडुरंगाची विठ्ठलाची सेवा ही नक्कीच करावी. देवाला पिवळी फुलं अर्पण करावी व तुळशीचे पानं अर्पण करावी, जेणेकरून की भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर होईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण व योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्कीच लिहा. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.